जिंदगी में सफल होना है तो आजारपन में भी काम करना पड़ता है मेरा भाई. आजारपण म्हणून दिनू आता कोकलत कोकलत फोटो काढेल. ओय 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 अबे ओ आवडा चोर. चल 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 आले ते. चल 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 बे ओय आवडा चोर. भाऊ इतक्या पतंग वाया घालता का रे. आम्हाला उडवायसाठी तर राहू दे काहीतरी. मी जेव्हा बोलते मला कॉफी पाहिजे माझा घसा दुखतो तर हा नाही म्हणतोय. कोण हा काय कॉपी देत नाही तुला. नाही मार उसको मार. उठा वो चप्पल उठा वो चप्पल उठा वो चप्पल मला बदनाम उठा. कात्या तुझे मेरी कसम जर कधी तू याला चप्पलनी मारली तर मी तुझ्याशी बोलणार नाही. मार उसको कात्या मार मार. 3, 2, 1 हो भाई साहब. भाई डायरेक्ट हमल्यावर हमले होत आहे. ओम भाईवर डायरेक्ट आज आपला डुग्गेश पसरलाय. कारण की ओमला 4-5 वेळा सांगितलं तिने कॉफी आणायला. ओम काही कॉफी आणायला तयार नाही कारण की ओम येडाय. अरे 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 बस 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 ऐक रे बिचाऱ्याचं काय नाव घेते एवढं. तर आता माझ्याकडनं काम करून घ्यायचं आणि नंतर मी सांगितलं तेव्हा मला म्हणायचं आणत नाही. कोई मतलब ही नहीं. पा 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 पा. मैं नहीं जानता आपको कौन हो. ओके तर डुग्गेशला बघतो कॉफीच प्यायची. आणि हिला मी सांगितलं पहिल्यापासून चहा कॉफी आपल्याला चालत नाही आपण प्यायची नाही त्याच्यात कॅफीन असतं. तरी ही मुलगी काय म्हणजे ऐकतच नाही. रोज सांगतो हिला तरी रोज माझ्या न कळत चहा कॉफी मस्त मारून घेते मी यायच्या आधीच. कारण की मी थोडा उशिरा उठतो ना याच्यानंतर. तर माझ्या आधीच मस्त मारून घेते आणि म्हणते अरे मी तर पितच नाही. आय फॉलो माय. मी गुळाची चहा पिते. गुळाची गुळाची चहा पिते. गुणाची का गुडाची. गुळाची ती गुळाची. गुणाची पोरगी गुळाची चहा पिते. गुणाची चहा पिते. ओ I know guys, I am not looking like cute. I am a खूंखार person, but कभी-कभी चलता है. हाँ वो खूनकारपना तो देख लिया तुमरा. बच्चे को जूते जूते से मार रहे हो. बच्चा कुछ कम नहीं है बे. बच्चा कुछ कम तुम्ही नहीं तरी है. बाहेर दिसायला आहे. बच्चा भी- मधून तुम्ही एकदम कसे आम्हाला माहिती. बच्चे भी मार खाने के लायक एकदम है. वरतून पण एक सारखा आहे मधून पण एक सारखा आहे. आमच्याकडचे एक पण पोरगा असा नॉर्मल नाही बिचारा. म्हणजे सगळे अँटिक अँटिक. तर गाईस आज फायनली दिनूची एंट्री झाली आहे 8-10 दिवसानंतर. तर आता दिनूचं काहीतरी एक वक्तव्य करणार आहे दिनू. जेव्हा आपण बाहेर गावी जातो कुठेही फिरायला मुलं गेलं तर ट्रिपला खूप कमी खर्च येतो म्हणे. आणि जेव्हा लेडीजला सोबत नेलं तेव्हा खूप सारा खर्च वाढतो. तर नेमका खर्च का वाढतो हे दिनू एक्सप्लेन करणार आहे. तर सांग दिनू. बाहेरले नाही का प्रसाद जेव्हा घेतात ते सगळ्यांचा विचार करतात. माझ्या बहीणले माझ्या भाऊले मग माझ्या बाजूच्या बायकोले त्या बाजूच्या माणसाले बाजूच्या बायकोले आजूबाजू आलेले कहून की त्यांच्याशी चांगलं गोड बोलायला पाहिजे म्हणून. ओके माहिती का. म्हणून खर्च वाढतो का लेडीजला नेलं की. आपण गेलो तर आपण काय हा प्रसाद का जाऊ दे रे काय घेतो लढला 5-10 रुपयाला घेऊन आपण खाऊन घेतो. तेच करतो उडाय 5 रुपयाला घेतलं एक लाडू घेतला लढला घालला बाकी काही नाही. फ्री भेटला तर अजून चांगलं आहे. हा अरे हा ट्रिपला त्यांच्या दर्शनाला दुसऱ्यांच्या भरोशाला तो प्रसाद काय घेणार. काय रे बाई. अरे फक्त हो म्हणतो भाऊ म्हणतो बाई काय म्हणतो मस्त. काय रे बाई काय विषय. आता बोलला असता मी मैं क्या बोलूं मेरे को कुछ समझ नहीं आ रहा है. मेरे मुंह से निकल गया हो. बघा ज्याला पण पैसे कोणाकडून मागायचे असतील तर आज एक टिप दिनू भाऊकडून घेऊन घ्या तुम्ही. की पैसे मागायचे असतील तर 4 जणांसमोर नका मागा. एकट्यात मागा. 100% तुम्हाला पैसे भेटतील. नाही भेटले तर याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्याच्यावर कॉल करून शिव्या द्या डायरेक्ट. मी काहीच म्हणणार नाही. पण आता याचा तर चला आता मी जेवण करून घेतो. आधी जेवण झाल्यावर मग भेटूया. तर भाई आता जेवण खाऊन वगैरे सर्व झालेले मस्तपैकी. ओम आणि दिनू पतंग घ्यायला गेले कारण की दिनूची सिस्टर येते आणि त्यांना आहे ना एक संक्रांतीची थीम शूट करायचं आहे मायलेकीचं. सो ते येत आहे तर ते थीमसाठी पतंगाची गरज होती. तर ओम आणि दिनू आता पतंग घ्यायला गेले. तोपर्यंत मी पण माझं काम आटपून घेतो. माझी पण एडिटिंग वगैरे चालू आहे. ओम आणि दिनकर आले आता मार्केटमधून फिरून. सण पतंगी आणलाय. कुठे ठेवल्यावर पतंगी आहे बा. मस्त पतंगी घेऊन आले ते. काही शूटसाठी आहे पण शूट नंतर आहे मस्त उडू त्यांना. चप्पल काळा शर्ट काळा साला काळी साडी. दिनू काळा साला आहे.
भाई दिनू तू व्हायरल हो गया. दिनू गोरा रंग करायसाठी आता साबण आणणार आहे. तुम्ही संक्रांतीसाठी काळा साला केलाय. मला नजर लागत नाही कधीच. का बरं? साला आहे ना काढा त्याच्यात. ओ बाप, दिनू तर तोंड टाको एकदा. बाई. त्याचे बाहेर गोरे फोटो काढून फोटो गोरे करतो तो एकदम. स्वतःचे फोटो गोरे काही ना आमचे काय करेल. जडतो का रे? होय चाल ना, त्यांची तयारी तर होते. झालं माझं झालंय. चांगला का 5 पतंगी घेतो. अरे 2 पतंग घे फक्त बस. हाव ना. एक पतंग तू 2 डोक्यावर लावशील का मग? आता ते बाहेर मागून फेक नाही ते हा का मग माणसांचं कोणाला बांधायचं आपल्याला येते. माझ्यानी अशा मागून व्हिडिओ मध्ये अशा फेकायच्या त्या या 2 छोट्यानी का अ भाऊ इतक्या पतंग वाया घालता का रे? आम्हाला उडवायसाठी तर राहू दे काहीतरी. 2 राहू देऊ, या 3 घेऊ. साजीव यार 3 घे. चला चला. हे काय 3 घेतले आहे? हे एक छोटी चक्री घेऊन घे तिच्या हातात. त्या भिंगरीच्या हातात एक चक्री देऊन देऊ. हे फोटोसाठी घेतले आणि त्या फेक्यासाठी घेतले बॅक साईडनं. हा. वहिनी. रोजचा. तर चला गाईस, आम्ही जातो आता शूटला. कारण की आणि पटपट जावं लागेल कारण लाईट खूप कमी होऊन गेला आहे ऑलरेडी. हे बघा खूप जास्त कमी झाला लाईट. आता हा दिसतो हिच्यात एवढा, पण ॲक्च्युअलमध्ये खूप कमी झाला लाईट. तर चला आता भेटू डायरेक्ट लोकेशनला. सो गाईज या ठिकाणी आम्ही जातो आता जुग्याच्या देवीला शूट. सो आमचं हे कपल आहे. भाई माझी ना एक स्कूल होती बघा, या शाळेत मी शिकलोय, सेंट ओलायसिस स्कूलमध्ये. या शाळेत मी शिकलोय. इथे पूर्ण गर्दी राहायची आमच्या वेळेस. त्यांची नथनी पडून गेली तर ते आणताय शोधताय तिला. आणि बघा डुग्गेशला इथे काय दिसलं, चिकूचं झाड आणि आवड्याचं झाड. आता ही म्हणते आवड्या तोडायची का, आणि खाली ना गटर आहे. तर जर कधी समजा जर आता जर कधी समजा एक गट खाली पडलाय तो तो बघ, आवळा. अरे घरी अरे आणून घेऊ ना बाप्पा. अरे ऐक ना भाई, पोरगी काय ऐकत नाही यार. हे बघा ही. ओय 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 अबे ओ आवडा चोर. चल 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 आले ते. चल 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 बे. ओय आवडा चोर. 1 नंबरची चोर चोट्टी पोर आहे. आवडा चोरच होती. दुसऱ्यांचा आवडा चोरच होती. चलो बघा मित्रांनो रस्ता. अरे भाई साहब एकदम जंगल बोडायला चालले आम्ही. गल्ली बोळा असतो. गल्ली बोळा आहे ना, तर मग हे जंगल बोळा आहे. हे बघ आम्ही जंगल बोळ्यातून जातोय आता मस्त पैकी. आता असं वाटतंय की आम्ही मॅन वर्सेस वाईल्डच्या जगात आले, बेअर गिल्सच्या जगामध्ये. मी बेअर गिल्स आहे आणि हे बेअर गिलिन्स आहे. बेअर गिलिन्स. आता आम्ही पण इथे साप मुंगूस खाऊ. भूक लागला तर नाही तसं काय खाणार नाही. आम्ही शाकाहारी बेअर गिल्स आहे. मी बेअर गिल्स आणि हे बेअर गिलिन्स. तर हे बघा इथे ना मस्तपैकी एक पॉइंट तयार होतो एकदम असं छान. आणि अजून एक टफ कॉम्पिटिशन म्हणजे इथे बघा अजून एक छोटा रस्ता आहे. या छोट्या रस्त्याने अजून क्रॉस करायचं आहे आम्हाला. तेव्हा जाऊन आम्हाला आमची मंजिल मिळेल. ओ भाई सीन काय दिसतोय भाई. हो सी कडक सीन. एक नंबर. वाईट मध्येच घेते मी. वाइड में ले ले भैया. जिंदगी में सफल होना है तो आजारपन में भी काम करना पड़ता है मेरा भाई. आजारपण म्हणून दिनू आता खोकलत फोटो काढेल. हे बघ. थांबतो मी. सो गाईस
फायनली आता शूट संपलेलं आहे. मी मस्त सिनेमॅटिक करत होतो. आमचं पूर्ण शूट झालेलं आहे. आता काही कपलचे 2-3 पोज घ्यायचे फक्त, ते दिनेश काढून घेतोय. मी करतो माझा कॅमेरा पॅक आणि यांची करतो मस्तपैकी थोडीशी मजा घेतो यांची. तर चला आता इथून शूट झालं, जाऊया आता स्टुडिओला. तर भाई आजचा ब्लॉग होतो इथेच एंड आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा 2025चा हा शेवटचा दिवस आहे. आज 31 डिसेंबर आहे. आजपासून सर्व चेंज होणार आहे. उद्यापासून एक नवीन लाईफ चालू होणार आहे. तर तुम्हाला खूप 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 पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी खूप चांगलं राहा, आनंदित राहा आणि मजा मारा यार. तर चला आजचा व्हिडिओ करतो मी इथे एंड आणि भेटूया उद्याच्या नवीन दिवसात नवीन काहीतरी कॉन्सेप्ट सोबत. तर चला बाय, मिलते हैं कल.